नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असे इंटरलॉक्ड ट्रायंगल्स कसे बनवायचे आहेत आणि हा इंटरलॉक्ड हे जे त्रिकोण आहेत यांनी जी चांदणी बनत आहे ती कशी बनते ते आपण बघणार आहोत. तर यामध्ये बघा दोन आपण व्हेरिएशन्स आणलेले आहेत. पहिले तर हा की हे जे ब्राउन कलर आहे त्याऐवजी आपण इथे पांढऱ्या रंगाचे मोती यूज केलेले आहेत. ठीक आहे, पण दोन्हीचे पॅटर्न सेम आहेत, दोन्ही डिझाइन सेमच आहेत आणि बाकी 6 रंग आपण यूज केलेले आहेत. आणि दुसरी एक डिझाइन आहे ज्यामध्ये आपण फक्त दोनच कलर यूज केलेले आहेत अल्टरनेटली, एकदा गुलाबी आणि एकदा निळा. आणि जी पहिलेची आहे त्यामध्ये आपण 6 कलर यूज केलेले आहेत. आणि इथे बघा आपण ते जे 3 पांढरे मोती ओवून आपण हे जे त्रिकोण आहेत ते अटॅच केले होते, जे की ह्या दुसऱ्या पॅटर्न मध्ये आपण अटॅच केलेलं नाहीये. तर आपल्याला हे तीनही पॅटर्न्स, हे तीनही डिझाईन्स कसे बनवायचे आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा जो गुलाबी निळा पॅटर्न आहे तो आपण व्हिडिओच्या शेवटी सांगितलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया हे पॅटर्न बनवण्यासाठी. हे बनवण्यासाठी आपण सर्व 5 नंबरचे मोती यूज केलेले आहेत. सर्व कलर पांढरा, गोल्डन सगळे कलर्स आपण 5 नंबरचेच यूज केलेले आहेत. तर आपल्याला एका धाग्यामध्ये, एका वायरमध्ये अशा प्रकारे 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि गाठीच्या जवळचा जो मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई समोर काढायची आहे आणि बाकी सर्व 6ही मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून एक टाईट असा गोल जो आहे तो बनवून घ्यायचा आहे. तर बघा इथे छोटेसे हे 6 मोत्यांचे फूल तयार झाले आहे. आता इथे आपल्याला एक गोल्डन, 2 निळे, एक लाल आणि एक गोल्डन हे 5 मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा एक गोल्डन, 2 निळा, एक लाल आणि एक गोल्डन हे 5 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. कोणते 2? तर आता एक ज्यातनं आपण सुई काढली तो एक आणि त्याच्या समोरचा एक. तर ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. परत आपल्याला इथे एक गोल्डन, 2 गुलाबी आणि एक निळा मोती ओवून घ्यायचा आहे. बघा आता एक नवीन कलर आला आणि एक मागचा कलर घेतलेला आहे. तर एक गोल्डन, 2 गुलाबी आणि एक मागचा निळा कलरचा मोती घ्यायचा आणि जो गोल्डन मोती आहे आधीच्या पाकळीतला त्या एका गोल्डन मोत्यातनं आणि खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला परत सुई काढून घ्यायची आहे, फिरवायची आहे, समोर न्यायची आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे झाल्यावर आता परत आपल्याला एक गोल्डन मोती घ्यायचा आहे, 2 मोरपंखी रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि परत आपल्याला एक मागचा जो रंग आहे तो म्हणजेच गुलाबी रंगाचा मोती घ्यायचा आहे. तर एक गोल्डन, 2 मोरपंखी आणि एक गुलाबी हे 4 मोती ओवायचे. मागचा गोल्डन मोत्यातनं सुई काढायची आणि खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. तर बघा हे अशा प्रकारे रंगीबिरंगी पाकळी जी आहे ती तयार होत आहे. इथपर्यंत ओवल्याच्या नंतर आता इथे परत आपल्याला एक गोल्डन, 2 ऑरेंज आणि एक मोरपंखी मोती ओवून घ्यायचा आहे. एक गोल्डन, 2 ऑरेंज आणि एक मोरपंखी. तर 2 मोती नवीन रंगाचे आणि एक मागच्या रंगाचा मोती आपल्याला ओवून घ्यायचा आहे आणि तो मागचा एक गोल्डन आणि खालचे 2 पांढरे ह्या 3 मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. परत इथपर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला एक गोल्डन, 2 हिरवे आणि एक ऑरेंज कलरचा मोती ओवून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि तो जो एक गोल्डन आहे मागच्या पाकळीतला त्या एका गोल्डन आणि खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे हे 6ही रंग ह्या पाकळीमध्ये आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला पहिले हे छोटेशी ही जी पहिली स्टेप, पहिला राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, समोरचा जो गोल्डन मोती दिसत आहे त्या गोल्डन मोत्यातनं सुई टाकायची. आता इथे आपल्याला फक्त 2 लाल रंगाचे मोती आणि एक हिरव्या रंगाचा मोती, 2 लाल आणि एक हिरवा हे 3 मोती ओवायचे आहेत. मागच्या पाकळीतला एक गोल्डन मोत्यातनं सुई काढायची आणि खालच्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. तर बघा हे अशा प्रकारे एक जो राऊंड आहे आपला कंप्लीट झालेला आहे आणि हे एकेका पाकळीचे हे जे रंगीबिरंगी फूल आहे हे असे बनलेले आहे. ठीक आहे, तर ही पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे. आता दुसरी स्टेप करूया. तर आता आपल्याला त्या लाल मोत्यातनं एक जो लाल मोती दिसत आहे, एकदम कडेचा जो लाल मोती आहे त्या मोत्यातनं सुई वरती काढायची आहे. वरती सुई काढल्याच्या नंतर आपल्याला समोरचा रंग म्हणजेच 2 निळे, एक लाल आणि एक गोल्डन
हे 4 मोती ओवून घ्यायचे आहेत. 2 निळे, 1 लाल आणि 1 गोल्डन. तर काय आहेत हे? समोरचा रंग आणि तो बेसचा रंग. ठीक आहे, हे 2 रंग आपल्याला यूज करायचे आहेत. त्यानंतर खालच्या 2 लाल मोत्यातनं सुई काढायची आहे. आता ज्या मोत्यातनं सुई काढली होती तो एक आणि त्याच्या अलीकडचा एक. ठीक आहे, अलीकडचा आधी ओवून घ्यायचा आहे. खालच्या 2 लाल मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर समोरच्या एका निळ्या मोत्यातनं देखील आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. आता इथे आल्यावर आपल्याला 1 गोल्डन आणि 3 निळ्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत. 1 गोल्डन आणि 3 निळ्या रंगाचे मोती. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा, ते 2 जे निळ्या रंगाचे मोती दिसत आहेत त्या 2 मोत्यातनं सुई काढायची आहे. ती जी एक लाईन बनलेली आहे निळी, त्यातला एकदम अलीकडचा मोती सोडून टाकायचा. समोरच्या 2 निळ्या मोत्यातनं सुई काढायची आहे आणि हा 6 मोत्यांचा गोल तयार होईल. आता आपल्याला सुई समोरच्या 2 निळ्या मोत्यातनं फिरवायची आहे. ठीक आहे, समोरच्या 2 निळ्या मोत्यातनं आपल्याला सुई फिरवायची आहे. आता इथपर्यंत आल्याच्या नंतर बघा, 2 गुलाबी आणि 1 निळा मोती ओवायचा आहे. तर समोरचा रंग आला इथे. आता परत 2 गुलाबी मोती आणि 1 निळ्या रंगाचा मोती, हे 3 मोती ओवायचे आहेत. आणि बाजूचा जो गोल्डन मोती दिसत आहे तो 1 गोल्डन आणि खालचे 2 निळे, ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे, बघा आपण स्लो ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघा, हे 6 मोत्यांचे फूल तयार झाल्याच्या नंतर आपल्याला समोरच्या गुलाबी मोत्यातनं सुई समोर घेऊन जायची आहे. त्या मोत्यातनं सुई घेऊन गेल्यानंतर आता इथे आपल्याला 1 गोल्डन आणि 3 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहेत. 1 गोल्डन आणि 3 गुलाबी. ठीक आहे, त्यानंतर बघा, शेवटचा जो 1 मोती आहे त्याला मागे सोडायचं आणि त्याच्या समोरचे जे 2 गुलाबी मोती आहेत त्या 2ही गुलाबी मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे, आलं लक्षात? त्यानंतर बघा, आता समोरच्या 2ही गुलाबी मोत्यातनं परत आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे, समोर काढून घ्यायची आहे. समोरच्या 2ही गुलाबी मोत्यातनं सुई काढून घेतली. आता इथे आपल्याला परत समोरचा रंग ओवायचा आहे. तर समोर मोरपंखी रंग आहे, तर 2 मोरपंखी रंगाचे मोती आणि 1 मागचा कलर म्हणजेच गुलाबी. तर 2 मोरपंखी आणि 1 गुलाबी हे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि त्या गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला खाली काढायची आहे. तो 1 गोल्डन आणि त्याच्या समोरचे 2 गुलाबी, ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. ठीक आहे, बघा अगदी सोपं प्रोसेस आहे. थोडंसं कन्फ्युजिंग आहे आपण कलर्स जास्त यूज केल्यामुळे. आता आपल्याला सुई समोरच्या मोरपंखी मोत्यातनं काढायची आहे. एकाच मोरपंखी मोत्यातनं आपण सुई काढलेली आहे. एवढं केल्यावर आपल्याला परत 1 गोल्डन आणि 3 मोरपंखी मोती ओवून घ्यायचे आहेत. 1 गोल्डन आणि 3 मोरपंखी मोती ओवून घ्यायचे. परत शेवटचा मोरपंखी सोडून टाकायचा. समोरचे जे 2 मोरपंखी मोती आहेत त्या 2ही मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. तर हा 6 मोत्यांचा एक गोल तयार होईल. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे तर खालच्या समोरच्या 2ही मोरपंखी मोत्यातनं सुई समोर काढून घ्यायची आहे पूर्वीप्रमाणेच. ठीक आहे, याआधी पण आपण ही प्रोसेस केलेली आहे. तर बघा, आपल्याला फक्त कलर कुठले आपण ओवत आहोत हे लक्षात आलं की आपल्याला हे जे पॅटर्न आहे ते इझिली बनवता येईल. आता समोरचा कलर ऑरेंज कलर आहे, तर 2 ऑरेंज आणि 1 मोरपंखी मोती ओवून घ्यायचा आहे. तर समोरचा कलर म्हणजेच ऑरेंज, तर 2 ऑरेंज आणि 1 मागचा कलर म्हणजेच मोरपंखी, हे मोती ओवून घेतले आणि त्या गोल्डन आणि खालच्या 2 मोरपंखी मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला सुई आता समोरच्या एका ऑरेंज कलरच्या मोत्यातनं काढायची आहे. बघा, ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढल्यावर आपल्याला 1 गोल्डन आणि 3 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. तर आता जो त्रिकोण जो बेस आहे त्याच कलरचा मोती इथे उरलेला आहे. 1 गोल्डन आणि 3 ऑरेंज. त्यानंतर आपण शेवटचा ऑरेंज मोती सोडला आणि समोरचे जे 2 ऑरेंज मोती होते त्यातनं सुई काढून घेतली. आता परत आपल्याला सुई समोरच्या 2ही ऑरेंज मोत्यातनं एकदम शेवटीला घेऊन जायची आहे. कडेचा जो ऑरेंज मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई घेऊन जायची आहे. आता समोरचा रंग, तर 2 हिरवा आणि 1 ऑरेंज कलरचा मोती ओवायचा आहे. तर समोरचे 2 मोती, समोरच्या रंगाचे 2 आणि मागच्या रंगाचा 1 असा मोती ओवायचा.
त्यानंतरनं त्या गोल्डन आणि खालच्या 2 ऑरेंज मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची। त्यानंतरनं समोरचा जो एक हिरवा मोती आहे त्या एका हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। ठीक आहे। आता इथे परत आपल्याला एक गोल्डन मोती ओवून घ्यायचा आहे आणि जो बेसचा कलर आहे तेच कोणता आहे तर ग्रीन आहे। ठीक आहे। तर 3 ग्रीन मोती म्हणजे 3 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि कडेचा हिरवा मोती सोडला त्याच्या समोरचे 2 हिरवे मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हे 6 मोत्यांचे गोल तयार झाले। आता आपल्याला सुई समोरच्या 2 हिरव्या मोत्यातनं फिरवायची आहे। समोरच्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई समोर आणल्यावर आपल्याला समोरचा रंग म्हणजेच 2 लाल कलरचा मोती आणि 1 हिरवा मोती, 2 लाल आणि 1 हिरवा मोती ओवायचा आहे आणि मागचा इकडे जे गोल्डन मोती आहे तो 1 गोल्डन आणि खालचे 2 हिरवे मोती, ह्या मोत्यातनं आपल्याला सुई समोर काढून घ्यायची आहे। ठीक आहे। आता बघा, आता हा शेवट आहे, शेवटचा मोती आलेला आहे। तर त्यासाठी आपल्याला आता थोडंसं चेंज, खाली आपल्याला लाल मोत्यातनं सुई काढायची एका लाल मोत्यातनं, त्यानंतरनं तो जो एक गोल्डन मोती आहे त्या एका गोल्डन मोत्यातनं देखील आपल्याला सुई वरती काढून घ्यायची आहे। ठीक आहे। फक्त एवढंच चेंज होतं इथे। त्यानंतरनं आपल्याला इथे जो बेसचा कलर आहे 3 लाल रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि शेवटचा मोती सोडायचा। समोरच्या 2 लाल रंगाच्या मोत्यातनं सुई आपल्याला समोर काढून घ्यायची आहे। तर बघा, हा जो सेकंड राऊंड आहे, हे लुक जे आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून 2 रंगाची जी चांदणी आहे जी आपण शेवटी दाखवणार तर ती त्यात आपण मोती कसे ओवलेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल। ठीक आहे। तर हे आपलं सेकंड राऊंड कंप्लीट झालेले आहे। आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा, तो बाजूचा एक लाल कलरचा जो मोती दिसत आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेला काढून घ्यायची आहे। त्यानंतरनं 1 लाल, 1 गोल्डन आणि 2 लाल। ठीक आहे। 1 लाल, 1 गोल्डन, 2 लाल। तर जो बेस आहे त्याच कलरचे मोती आपण इथे ओवलेले आहेत। हे एवढे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि खालचा इकडचा अलीकडचा 1 लाल मोती आणि समोरचा 1 म्हणजे आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच्या अलीकडचा 1 लाल आणि ज्या मोत्यातनं सुई काढली तो 1 लाल, ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची आहे। आता सुई आपल्याला समोर फिरवायची आहे। समोरच्या 2 निळ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। आकाशी रंगाचे जे मोती आहेत त्या समोरच्या 2 मोत्यातनं सुई काढायची आहे। आता इथे आपल्याला 2 लाल आणि 1 गोल्डन मोती ओवून घ्यायचा आहे। बघा, निळ्या मोत्यातनं सुई काढल्यावर देखील आपण लालच मोती ओवलेला आहे। तर 2 लाल आणि 1 गोल्डन मोती ओवला आणि इकडचा बघा आता तो 1 लाल आणि खालचे 2 निळे, ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची आहे। म्हणजे टोटल 6 मोत्यांचे हे जे फूल आहे ते तयार होईल। ठीक आहे। 6 मोत्यांचा जो गोल आहे तो इथे तयार होतो। बघा कशातनं काढला आपण तर इथे बाजूचा 1 लाल आणि खालचे 2 निळे। त्यानंतरनं सुई आपल्याला समोरचे जे 3 निळे मोती दिसत आहेत, आकाशी रंगाचे जे 3 निळे मोती दिसत आहेत त्या 3ही मोत्यातनं सुई काढायची आहे। बघा, आता आपण शेवटचा जो एकदम कडेचा निळा मोती आहे तिथपर्यंत घेऊन गेलेलो आहोत। आता तिथपर्यंत गेल्यानंतर आपल्याला 1 निळा, 1 गोल्डन आणि 2 निळे मोती ओवून घ्यायचे आहेत। 1 निळा, 1 गोल्डन आणि त्यानंतरनं परत 2 निळे। ठीक आहे। त्यानंतरनं मागचा 1 आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली तो 1, ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची आहे आणि 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे। त्यानंतरनं आता आपल्याला समोरच्या 2 गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। निळ्याच्या समोर गुलाबी आहे तर गुलाबी मोत्यातनं 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली। आता इथे 2 निळे आणि 1 गोल्डन मोती ओवायचा आहे। ठीक आहे। आता बघा, ही स्टेप रिपीट होत आहे मागच्या प्रमाणेच। तर गुलाबी मोत्यातनं सुई काढल्यावर मागचा रंग म्हणजेच 2 निळे आणि 1 गोल्डन मोती ओवला। त्यानंतरनं बाजूचा 1 गोल्डन आणि खालचे 2 गुलाबी, ह्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। त्यानंतरनं आपल्याला परत आता समोरचे जे 3 गुलाबी मोती दिसत आहेत तर शेवटचा कडेचा गुलाबी मोतीपर्यंत सुई न्यायची आहे। त्यानंतरनं 1 गुलाबी, 1 गोल्डन आणि 2 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहेत। तर जो बेसचा कलर आहे सेम तेच कलर ओवून घ्यायचा आहे। 1 गुलाबी, 1 गोल्डन, 2 गुलाबी। त्यानंतरनं खालच्या 2 गुलाबी मोत्यातनं सुई काढायची आहे। आता समोरच्या 2 मोरपंखी मोत्यातनं आपल्याला सुई समोर घेऊन जायची आहे पुढची स्टेप करण्यासाठी। आता बघा, ह्या मोरपंखी मोत्यातनं सुई आणल्यावर देखील आपल्याला आता जसं आपण आधीच्या ह्याच्यामध्ये बेसचा कलर यूज न करता अलीकडचाच कलर यूज केला होता तर सेम तसंच 2 गुलाबी आणि 1 गोल्डन मोती ओवायचा आहे
आणि आता बघा बाजूचा एक गुलाबी आणि खालचे 2 मोरपंखी मोती, ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। तर बघा इथे आपण 2 पाकळ्या बनवत आहोत आणि ह्या 2 पाकळ्या आपल्याला अल्टरनेटली बनवायच्या आहेत। म्हणजे ह्या 2 पाकळ्या बनतील, परत सेम अशाच 2 पाकळ्या, परत सेम अशाच 2 पाकळ्या, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे जे आहे रिपीटेडली बनवत न्यायचे आहे। आपण इथे कलर वेगवेगळे यूज केलेले आहेत, त्यामुळे फक्त आपल्याला कलरवर लक्ष ठेवायचं आहे। आता मोरपंखी मोत्यातनं सुई काढल्याच्या नंतर एकदम कडेच्या मोरपंखी मोत्यातनं सुई काढली, त्यानंतरनं एक मोरपंखी, एक गोल्डन आणि 2 मोरपंखी मोती ओवून घ्यायचे आहेत आणि खालच्या 2 मोरपंखी मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। तर बघा अगदी सोपं हे प्रोसेस आहे। तर अशा प्रकारे हे जे मोरपंखी मोत्यांचे जे गोल आहे ते तयार झालेले आहे। आता आपल्याला समोरच्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। त्यानंतरनं 2 मोरपंखी आणि 1 गोल्डन मोती ओवून घ्यायचा आहे। 2 मोरपंखी, 1 सोनेरी मोती ओवला, त्यानंतरनं साईडचा एका मोरपंखी मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि खालच्या 2ही ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, समोर 3 ऑरेंज कलरचे मोती दिसत आहेत, ठीक आहे ना, लाईनने बघा। तर त्यात तिसरा जो मोती दिसत आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे, एकदम कडेचा ऑरेंज कलरचा मोती। आता इथे आल्यानंतर परत आपल्याला बेसचा जो कलर आहे तोच कलर यूज करायचा आहे। तर 1 ऑरेंज, 1 गोल्डन आणि 2 ऑरेंज, ठीक आहे। 1 ऑरेंज, 1 गोल्डन, 2 ऑरेंज मोती ओवले आणि खालच्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, ठीक आहे। आता बघा समोर जाणार सुई, समोरच्या 2 हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। तर आता आपण ऑरेंज कलरचे मोती ओवले, तर सेम आपल्याला परत ऑरेंजच यूज करायचा आहे। तर 2 ऑरेंज आणि 1 गोल्डन मोती ओवायचा आहे आणि बघा आधीची जी पाकळी बनवलेली आहे त्यातला 1 ऑरेंज कलरचा मोती आणि जस्ट त्याच्या खालचे 2 हिरव्या कलरचे मोती, ह्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। आता आपल्याला सुई समोर बघा 3 हिरव्या कलरचे मोती दिसत आहेत, तर त्या शेवटचा तिसरा जो हिरवा कलरचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला बेसचा कलर यूज करायचा आहे, तर 1 हिरवा, 1 गोल्डन आणि 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत, बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। त्यानंतरनं खालच्या 2 हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे हे 6चे जे गोल आहे ते कंप्लीट करायचे आहे। त्यानंतरनं आपल्याला समोरचा लाल कलरचा मोती आहे, तर लाल कलरच्या मोत्यातनं सुई काढायची। लाल कलरच्या मोत्यातनं सुई काढल्यावर परत 2 हिरवे आणि 1 गोल्डन मोती ओवून घ्यायचा आहे आणि इकडे बाजूचा 1 हिरवा आणि खालचे 2 लाल, ह्या 3 मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे। तर बघा व्हिडिओमध्ये आता बघा दिसत आहे आपलं हे जे तिसरं जे राऊंड आहे ते इथे कंप्लीट झालेले आहे आणि ह्याचं लुक जे आहे असं दिसून येत आहे। बघा वरती 2-2 गोल्डन कलरचे मोती दिसत आहे, जोड मोती नाही पण 2-2 लागोपाठ 2 गोल्डन कलरचे मोती आलेले आहेत। आता आपल्याला सुई फिरवत वरती घेऊन जायची आहे आणि ते जे 2 एकमेक जवळ गोल्डन मोती दिसत आहेत, ठीक आहे, त्या 2ही गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे, ठीक आहे। आता बघा इथपर्यंत ओवल्याच्या नंतर आता इथे आपल्याला 4 लाल कलरचे मोती ओवायचे आहेत। तर बघा सेम जो बेसचा कलर आहे म्हणजे गोल्डन मोत्याच्या खाली जो कलर आहे त्या कलरचे मोती इथे ओवायचे आहेत। त्यानंतरनं त्या 2ही गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। आता परत आपल्याला सुई फिरवत समोरच्या 2 लाल मोत्यातनं वरती घेऊन यायची आहे, ठीक आहे। आता इथे आपल्याला एक टोक तयार करायचं आहे, त्यासाठी आपल्याला 1 लाल कलरचे मोती यूज केले। त्यानंतरनं खालचे जे बाजूचे जे 2 लाल मोती आहेत त्या 2ही मोत्यातनं सुई काढली। त्यानंतरनं बघा खालच्या गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हा जो त्रिकोणाचा टोक आहे, एक जो कोन आहे तो तयार झालेला आहे। त्यानंतरनं समोरच्या लाल मोत्यातनं सुई काढायची। आता इथे आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे आहेत, बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवले आणि समोरचा बघा आता 1 निळा आणि 2 गोल्डन आहेत, तर त्या एका निळ्या मोत्यातनं सुई काढायची आणि समोरच्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे। आता दुसरा त्रिकोण आलेला आहे, निळ्या कलरचा त्रिकोण, तर निळ्या कलरचे 4 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि त्याच्या खाली जे 2 गोल्डन मोती आहेत त्या 2ही गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे, ठीक आहे।
आता परत हा जो त्रिकोण बनेल तर त्याचा एक वरचा जो टोक आहे त्रिकोणाचा जो एकदम शार्प निमुळता टोक असतो तो बनवायचा आहे। त्यासाठी आपल्याला 2 आकाशी कलरच्या मोत्यातनं सुई वरती घेऊन जायची आहे। एक आकाशी कलरचा मोती ओवायचा, त्यानंतर इकडच्या बाजूचे जे 2 आकाशी कलरचे मोती आहेत त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि खालच्या 2 गोल्डन मोत्यातनं आणि त्याच्या समोरचा जो एक आकाशी मोती आहे हे 3, ठीक आहे, खालचे 2 गोल्डन आणि समोरचा एक आकाशी, ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। ठीक आहे, बघा अशा प्रकारे हा जो निळ्या कलरचा जो टोक आहे, निळ्या कलरचे जे ट्रायंगल किंवा त्रिकोण आहे ते इथे बनून तयार झालेले आहे। आता परत आपल्याला इथे 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे आहेत आणि समोरचा जो ट्रायंगल आहे ते बनवण्यासाठी सुरुवात करायची आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे जे ट्रायंगल आहेत, हे जे त्रिकोण आहेत, हे पूर्ण त्रिकोण सर्व त्रिकोण आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहेत। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे 3 पांढरे मोती ओवले आणि समोरच्या त्रिकोणावर आलो। त्रिकोणावर येण्यासाठी खालच्या 2 गोल्डन मोत्यातनं देखील आपण सुई काढून घेतली। आता गुलाबी कलरचा ट्रायंगल आहे त्यासाठी 4 गुलाबी कलरचे मोती ओवायचे आहेत आणि खालचे जे 2 गोल्डन मोती आहेत त्या 2ही गोल्डन मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे। त्यानंतर समोरच्या 2 समोरचे अर्थात वरचे जे 2 गोल्डन मोती आहेत, गुलाबी मोती, तर त्या गुलाबी मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे। आता इथे एक आपल्याला परत गुलाबी मोती ओवून घ्यायचा आहे। आता बघा तुम्हाला जर हा टोक जो आहे तो सेम रंगाचा द्यायचा नसेल, गोल्डन रंगाचा द्यायचा असेल तर तुम्ही इथे गोल्डन मोती देखील यूज करू शकता, पण कारण आपण त्रिकोण बनवत आहोत तर हे सेम रंगाचे असेल तर अजून जास्त छान दिसेल असा आमचा विचार होता, तर त्यामुळे आपण इथे सेम रंगाचा टोक दिलेला आहे। त्यानंतर आपण खालच्या गोल्डन मोत्यातनं सुई काढली, समोरच्या एका गुलाबी मोत्यातनं सुई काढली, परत 3 आपण पांढऱ्या कलरचे मोती ओवून घेतलेले आहेत आणि समोरचा जो मोरपंखी त्रिकोण आहे अर्धा बनलेला त्यामध्ये सुई आपण काढलेली आहे। आता समजा तुम्हाला हे जे 3 मोती आपण पांढरे लावलेले आहेत, अटॅच केलेले आहेत, हे जर अटॅच करायचं नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर खालचे जे गुलाबी मोत्यातनं सुई काढल्याच्या नंतर आपल्याला खालून फिरवत सुई जी आहे ती मोरपंखी मोत्यापर्यंत यायची आहे। बघा इथे आम्ही करून दाखवतो। समजा आपण हे मोती वापस काढून घेतले, ठीक आहे, परत आपण सुई वापस मागे फिरवली आणि हे मोती काढून घेतले। आता समजा तुम्हाला ते 3 मोती अटॅच करायचे नसतील तर आपल्याला काय करावं लागेल, खाली आपल्याला सुई घेऊन जायची आहे त्या गुलाबी मोत्यातनं, त्यानंतर खालच्या समोरचे जे मोरपंखी मोती आहेत त्या मोत्यातनं सुई आपल्याला वरती आणून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे समोरच्या गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई आणून घ्यायची आहे। ठीक आहे, तर बघा इथे आपल्याला परत मागे जसं आपण बनवलं 4 मोरपंखी रंगाचे मोती ओवायचे, त्यानंतर खालच्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढायची, परत एक मोरपंखी मोती ओवायचा। तर ही जी प्रोसेस आपण मागे केलेली आहे ती सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे। तर असं केल्याने काय होईल, तर ते जे त्रिकोण आहेत ना त्या त्रिकोणामध्ये जो आपण पांढरे मोती अटॅच केलेले आहेत ते अटॅच होणार नाहीत, ते एकदम परफेक्ट चांदणीचा आकार जो आहे तो आपल्याला दिसेल। तर ह्या 2 पद्धतीने तुम्ही हे करू शकता। तर दोन्हीने वेगवेगळे पॅटर्न्स तयार होतात। जो हा पॅटर्न आहे विदाऊट म्हणजे ते 3 पांढरे मोती अटॅच न करताचा जो पॅटर्न आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी दाखवलेला आहे, तर तुम्ही त्याच्यानुसार करायचं आहे। ठीक आहे, आता सध्या आपण हे 3 पांढरे मोती अटॅच करून हे त्रिकोण बनवत आहोत, तर त्यासाठी आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची आहे। बघा आता परत तेच करायचं आहे। समोरच्या ते 3 मोती ओवले पांढऱ्या कलरचे, त्यानंतर समोरच्या त्रिकोणावर गेलो, परत तिथे 4 त्या खालच्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आणि अशा प्रकारे हे सर्व जे ट्रायंगल्स आहेत, सर्व जे त्रिकोण आहेत आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। ठीक आहे, तर आम्ही इथे हे फास्ट फॉरवर्ड मध्ये करून दाखवत आहोत जेणेकरून आपल्याला टाइम पण वाचेल। ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे आपण सर्व मोत्यांचे म्हणजेच ऑरेंज आणि ग्रीन कलरचे देखील त्रिकोण बनवून घेतलेले आहेत। आता शेवटचा अटॅच करायचा आहे। तर अशा प्रकारे हे 3 पांढरे मोती ओवले आणि समोरच्या लाल मोत्यातनं आपण सुई काढली। आता इथपर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला सुई खालच्या दिशेला फिरवत घेऊन जायची आहे आणि घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे। तर बघा हे असं आपलं फायनल जे लुक आहे ह्या इंटरलॉक्ड ट्रायंगल्सचं,
हे अशा प्रकारे दिसून येतं। रंगीबेरंगी असे हे सुंदर असे छोटीशी मॅट म्हणू शकता, छोटेसे टेबल कोस्टर, टेबल मॅट किंवा कोस्टर किंवा मग तुम्ही छोटी रांगोळी किंवा फूल म्हणून देखील यूज करू शकता। आता बघा, जर आपण 2च रंग यूज करणार असाल तर हे पहिली स्टेप कंप्लीट झाल्यावर असं दिसेल। ठीक आहे, ही दुसरी स्टेप कंप्लीट झाल्यावरची फोटो आहे। तर तुम्हाला यानुसार मोती ओवून घ्यायचे आहेत। त्यानंतर ही तिसरी स्टेप आहे, ज्यामध्ये बघा 2 गोल्डन मोती एकमेकांच्या समोर आलेले आहेत। त्यानंतर ही चौथी स्टेप आहे। तर अशा प्रकारे हे चांदणीचे फायनल लुक जे आहे ते तयार होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे 2 पॅटर्न्स बघितलेले आहेत, जे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूज करू शकता। तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आमचं चॅनल अथ कला संग्रहला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन अपडेट्स जे आहेत, नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील। धन्यवाद।